श्रीमंती येण्यापूर्वी मिळतात हे 7 लक्षणे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची श्रीमंत होण्याची इच्छा असते. प्रत्येकाला श्रीमंत व्हावे आणि जगातील सर्व सुखसोयी मिळाव्यात असे वाटते. लोकांनी आपल्याला ओळखले पाहिजे आणि आपले नाव जगात मोठे व्हावे. पण प्रत्येकाचे नशीब वेळ आल्यावरच उजळते. पण तुमच्या नशीब कधी उजळण्याचे उत्तर आमच्याकडे आहे. जेव्हा तुम्हाला चांगले दिवस येणार असतील किंवा तुम्ही श्रीमंत होणार असाल तेव्हा तुमच्या सभोवतालच्या वातावरणात काही चांगले बदल दिसू लागतात आणि काही चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. श्रीमंत होण्याची लक्षणे कोणती आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी श्रीमंत या वाक्याची व्याख्या तुम्ही कशी करता? केवळ पैशाने माणूस श्रीमंत असून काही साध्य होत नसेल तर काही फायदा आहे का? त्यामुळे गरजेनुसार एखादी वस्तू जो खरेदी करू शकतो आणि गरजेनुसार मोकळा वेळ जो स्वतःसाठी काढू शकतो तो खरा श्रीमंत. गरिबी जवळून पाहिली म्हणून सांगू शकतो की किती हेवा वाटतो अंबानी, अदानी, मित्तल, टाटा इत्यादी लोकांचा. असं काय करत असतील, काय खात असतील, काय आयुष्य आहे. एकदाच मिळतं तर आपल्याला का नाही? या जगात अगदी कचऱ्यातून अन्न शोधून खाणारे पण आहेत. मग आपल्यात एवढे तफावत का असते? कष्ट तर सगळेच करतात. कोणालाच वाटत नाही की पैसा नको. वेळोवेळी मतं असतील. तर आता आपण पाहूयात 7 लक्षणे. त्यातील पहिली लक्षण, तुम्हाला घरात अचानक काळ्या मुंग्या एका रेषेत चालताना आढळून आल्या तर, तसेच त्या खाद्यपदार्थांवर दिसून आल्या तर हा शुभ संकेत आहे. समजून जा की लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. 2. पक्षी किंवा कबुतरासारखे छोटे आणि गोंडस दिसणारे पक्षी तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी आपले घरटे बनवत असतील तर ते खूप शुभ लक्षण आहे. हे घरटे पूर्व किंवा उत्तर दिशेला केले असेल तर ते अधिक शुभ मानले जाते. 3. सकाळी तुमच्या दारात एखादी गाय येऊन ओरडत असेल तर ती देवाची कृपा समजावे आणि गायीला पोळी किंवा चारा खाऊ घालून निरोप द्यावा. म्हणजे देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे भाग्य उजळते आणि तुम्ही श्रीमंत होणार आहे असा आशीर्वाद देते. 4. जर तुमच्या घरात तुळशीचे रोप खूप घनदाट आणि हिरवे झाले तर आता तुमच्या घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी येईल असा विश्वास ठेवावा. 5. एखाद्या दिवशी जर तुम्हाला स्वप्नात झाडू, घुबड, हत्ती, मोर, शंख, केळी आणि सरडा दिसला तर समजा तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरात लवकर आता पूर्ण होणार आहेत. 6. सकाळी घरातून ऑफिसला जाताना जर तुम्हाला 5 दिवस रोज कोणीतरी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की आता तुमच्या सर्व संकटे दूर होऊन लक्ष्मी मातेची विशेष कृपा तुमच्यावर होणार आहे. 7. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पडलेले पैसे दिसले तर ते देखील धनाच्या आगमनाचे लक्षण आहे. लवकरच तुमच्याकडे भरपूर पैसे येतील. प्रत्येकालाच आपण श्रीमंत व्हावे, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी असे वाटत असते. श्रीमंत होण्यासाठी काही जण मेहनत करतात तर काही जण देवपूजा करून श्रीमंत होण्याचा मार्ग शोधत असतात. श्रीमंत होण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊयात आपण त्या कोणत्या गोष्टींचा त्याग केल्याने आपण श्रीमंत होऊ शकतो. अनेक जणांना असे वाटत असते की त्या परिस्थितीपेक्षा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असतो. अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस धडपड मेहनत करतात तर काही जण देवाची पूजा करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकाला श्रीमंत होणे शक्य नसते. श्रीमंत होण्यासाठी काय केले पाहिजे, आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजेत याकडे सर्वप्रथम लक्ष देणे खूप गरजेचे आहे. श्रीमंत होण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजेत तर काही गोष्टी केल्या पाहिजेत. श्रीमंत होण्याच्या मार्गापासून ज्या गोष्टीला तुम्हाला दूर नेतात त्या गोष्टी प्रामुख्याने करणे टाळले पाहिजे. 21व्या शतकातील लोकांनी स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी कोणती कामे करणे टाळली पाहिजेत ते आता आपण जाणून घेऊयात. या 3 गोष्टींमधील पहिली गोष्ट म्हणजे अहंकार. अहंकार सोडणे ही प्रत्येक माणसाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ अहंकाराशिवाय माणूस स्वतःला कमी वेळात यशस्वी बनवू शकतो आणि ते यश आयुष्यभर आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे सांसारिक मोह. सांसारिक मोह जी व्यक्ती सोडून देतो तीच व्यक्ती श्रीमंत होऊ शकते.
सांसारिक वचनामध्ये अडकलेला माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी सांसारिक मोह सोडणे आवश्यक आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे जी कोणी व्यक्ती मनात राग धरून ठेवते आणि इतरांचा अपमान करण्याची भावना मनात ठेवते, ती व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. असे म्हणतात की तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या विचाराचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात राग किंवा अपमानाची भावना असेल तर त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर देखील होतो. इतरांचा अपमान करण्याची भावना आणि मनात राग ठेवणारी व्यक्ती कधीही स्वतःला यशस्वी किंवा श्रीमंत बनवू शकत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे त्या व्यक्तीने या 3 गोष्टींचा त्याग केला पाहिजे आणि ती व्यक्ती यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बनू शकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.